हिंदी, कन्नड, तामिळ, हिंदी, भोजपुरी वगैरे हे भाषांचे वाद पाहताना आज आपण महाराष्ट्रात फिरताना बऱ्याच जणांना आपण बोलतो की बाबा अरे मराठीत बोल ना, किंवा आपण आसपास आपल्या मित्रांमध्ये सुद्धा बोलताना हिंदीमध्येच बोलतो. आणि जर का आपण प्रश्न त्याला विचारला अरे मराठीत बोल की आपली भाषा आहे, तर त्यावेळेला त्याला इतकंसं महत्व दिलं जात नाही. इंग्रजी आणि हिंदी बोललं तर तो अगदी चांगला, तो किती विद्वान, किंवा आपल्याला समाजात एक प्रतिष्ठित स्थान मिळेल असं आता मराठीतल्या काही माणसांना वाटतं. की एखादी भाषा एकदम नाही मरत, ती हळूहळू हरवते. पहिल्यांदा घरातून, संवादातून, नंतर ती शाळेतून. या शतकात 50% भाषा कायमच्या हरवणार आहेत. भारतातच 197 भाषा धोक्याच्या सीमेवर आहेत असं काही तज्ञांचं मत आहे. त्यामध्ये मराठी सुद्धा असू शकते. भाषा संपत नाही, ती संपवली जाते जेव्हा आपण तिला विसरतो. इतर काही राज्यातून आपल्या राज्यात आलेले काही लोक असतील, त्यांच्या भाषेचा प्रभाव खरंच आपल्यावरती पडतोय का, आणि आपली भाषा खरंच आउटडेटेड होत चाललेली आहे का, आणि याला प्रशासन सुद्धा काही जबाबदार आहे का? कारण प्रशासन सुद्धा आता पहिलीपासून ती भाषा त्यांच्यावरती लादण्याचा काहीसा प्रयत्न करताना दिसते. तर या संपूर्ण गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका. पण मराठी भाषा जी आपली अस्मिता आहे ती जपायला मात्र विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.